नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 जुलै 2024। मित्रांनो, पुढील काही तासांमध्येच आज दुपारनंतर व रात्री राज्यातील 18 ते 20 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज 17 जुलै दुपारी 2 नंतर व रात्री राज्यातील कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतो। या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। चंद्रपूर, वणी या भागामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच बुलढाणा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत ढगफुटी सदृश पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या सर्वच 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी धाराशिव व लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय। तुळजापूर, धाराशिव, लातूर, अहमदपूर, उदगीर या ठिकाणी निलंगा, औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच परांडा, भूम, वाशी या ठिकाणी कळंब, केज, बीड, जामखेड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। जालना, पैठण, जिंतूर, हिंगोली, परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळ, जेजुरी, पुणे, खेड, जुन्नर या भागामध्ये संपूर्ण आपल्याला जोरदार पावसाची संततधार पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये देखील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते। तर मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना अधिकच पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये रेड अलर्ट दिलेला, या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।